स्क्रीन फुल कर रहे थे त्याची. त्याच्यापेक्षा फुल होत नाही का? चला, आवाज येतो का रे बघा? गुड इव्हनिंग सर्वांना. बघा, आवाज येत असेल तर आपण सुरुवात करूत. हा प्रश्न समोर आहे बोर्डावर तुमच्या. आणि ओके, येतोय. आपण पहिला प्रश्न त्या ठिकाणी घेऊ लागलो. बघा, लक्ष द्या, कारण प्रकरण तसं सोपं आहे. त्यामुळे सगळ्यांना, कारण आज आपल्याला जवळपास हे प्रकरण संपल्याशिवाय थोडंसं हालायचं नाही, कारण सोपं प्रकरण आहे. त्याच्यामुळं थोडंसं लवकर, एक 8-10 वाज झालेले आहेत, तर मी सुरुवात करतोय. या पहिला प्रश्न त्या ठिकाणी लिहून घ्या. आलेत का? लवकर लवकर या. 16-17 विद्यार्थी आलेत. बघा, समोर प्रश्न आहे, पुढील पैकी कोणत्या संख्येला 36ने निशेष भाग जाईल? आणि हा प्रश्न कुठं टाकलाय तो बघा, समोर आहे प्रश्न. कुठं टाकलेला आहे? जालना पोलीस कॉन्स्टेबल 2024 ला. आपल्याला कसोट्या माहित आहेत बाबांनो. कसोट्या कशा असतात ते तुम्हाला माहिती आहे की बाबा, हे कसोट्या म्हणल्यानंतर विभाज्यतेच्या कसोट्या आपल्याला त्या ठिकाणी दिलेल्या होत्या आणि त्याच्यापैकीच आपण त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करत आहोत. हा बघा, आता विभाज्यतेच्या कसोट्यामध्ये काय आहे? हे 36ची कसोटी आहे. मग 36ची कसोटी म्हणजे नेमका अर्थ काय? तर मी ह्याच्या अगोदर सांगितलंय तुम्हाला, 30च्या पुढे म्हणजे जवळपास 11 पर्यंत कसोट्या आहेत आपल्या. आणि 11च्या पुढे त्या ठिकाणच्या ज्या कसोट्या आहेत त्या म्हणजे 6च्या कसोटीवर आधारित कसोट्या आहेत. आणि ह्याच कसोट्या आपल्याला त्या ठिकाणी कामाला येणार आहे. मी त्या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे बघा, एक 33, 36, 72 असं दिलेलं होतं. तर ह्या ज्या कसोट्या आहेत, म्हणजे कसोट्या तर टोटल जे आहेत ते म्हणजे काय आहेत? तुमच्या 11 पर्यंत, इयत्ता 10वी पर्यंत कसोट्या ज्या आहेत त्या कसोट्यावर आधारितच आपल्याला प्रश्न अपेक्षित आहेत. आणि इयत्ता 10वी पर्यंत किती कसोट्या आहेत? 9 कसोट्या आहेत. आणि ह्या 9 कसोट्या म्हणजे कोणत्या 9 कसोट्या आहेत बघा? तर ते म्हणजे 1ची नाही, 2ची, 3, 4, 5, 6, 7ची नाही, 8, 9, 10 आणि 11. मग त्याच्यानंतर 12ची कसोटी आहे. ह्या 12च्या कसोट्या वगैरे काय आहेत त्या ठिकाणच्या? तर ह्या 12च्या कसोट्या ज्या आहेत ना, तर त्या म्हणजे 6च्या कसोटीवर आधारित त्या ठिकाणच्या कसोट्या आहेत. 12 असेल, पुन्हा त्याच्यानंतर 15 असेल, 15 झाल्यानंतर 18 असेल, 18 झाल्यानंतर 24 असेल, 21 असेल, 28 असेल, 30ची असेल, 20ची असेल. ह्या ज्या कसोट्या आहेत, किंवा त्याच्यानंतर पुढे दिलेली काही 33चे, हे 33ची कसोटी असेल, हे 36ची कसोटी असेल, हे 72ची कसोटी असेल. ह्या ज्या सगळ्या कसोट्या आहेत, ह्या सगळ्या कसोट्या म्हणजे कशावर आधारित आहे? तुमच्या 6च्या कसोटीवर आधारित आहेत. मग ह्या 6च्या कसोटीवर आधारित ज्या कसोट्या आहेत ते आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे. त्याच्यातला हाच पहिलाच प्रश्न बघा या ठिकाणी दिलेला आहे, ते म्हणजे जालना पोलीस कॉन्स्टेबल 2024 मध्ये हा त्या ठिकाणचा टाकलेला प्रश्न. मग आता आपल्याला ह्याला सोडवायचं आहे. बघा, झालं का रे वेळ? चला लवकर या, 5 मिनिट आहेत आणखी. येऊ लागले ते विद्यार्थी, तोपर्यंत मी थोडंसं रिव्हिजन करून घेतो कसोट्याचं, म्हणजे बाकीच्यांना पण लक्षात येईल. बघा, कसोट्याचं मी रिव्हिजन करून घेतो. 5 मिनिट आहेत, 5 मिनिटात रिव्हिजन होतं आणि त्याच्यानंतर आपण पुढे जाऊता, कारण आहे वेळ आणखीन 5 मिनिट. जे आलेत त्यांनी लक्षात घ्या. पहिली 1ची कसोटी दिली होती. 1ची कसोटी म्हणजे काय? 1ची कसोटी बाबांनो, 1ची कसोटी म्हणजे कशी असते? 1 या संख्येनं कोणत्याही संख्येला निशेष भाग जातो आणि भागाकार तीच संख्या येते. ही झाली 1ची कसोटी. त्याच्यानंतर 2ची कसोटी. हे काय बाबांनो 2ची कसोटी? तर 2ची कसोटी म्हणजे काय? ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा अंक असतो, अशा सर्व संख्यांना 2ने निशेष भाग जातो किंवा पूर्ण भाग जातो, म्हणजेच ही 2ची कसोटी. म्हणजे एखाद्या संख्येला 2 भाग जातो का नाही हे कशावरून ठरवायचं? त्या संख्येच्या एकक स्थानी किती असलं पाहिजे? परत एकदा सांगतो, किती असलं पाहिजे? एक तर 2 असलं पाहिजे, नाहीतर हे 8 असलं पाहिजे,
नाहीतर 6 असलं पाहिजे, 4 असलं पाहिजे किंवा 0 असलं पाहिजे एकक स्थानी. म्हणजे 0, 2, 4, 6, 8, 10 यापैकी जर एखादा अंक असेल तर अशा सर्व संख्यांना 2 न निशेष भाग जातो. 3 ची कसोटी काय सांगते बघा बरं. 3 ची कसोटी, तर 3 ची कसोटी काय सांगते लक्षात घ्या. 3 ची कसोटी म्हणजे दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज करायची. काय करायची? त्यांची बेरीज करायची. मग दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज करून घेता. बघा आता एक संख्या दिलं की हे या ठिकाणची संख्या दिली तुम्हाला मी. आता ह्या दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज करायची. त्या बेरजेला भाग जातो का नाही ते बघायचं. बघा आता 5 आणि 4 किती झाले रे बाबा? 9. हे का 5 अधिक 4 अधिक 3 अधिक 1 अधिक 2 अधिक 9 ह्या सगळ्यांची बेरीज करायची. आणि ही बेरीज किती येते ते बघायचं. 9 आणि 9 18, 18 अधिक त्या ठिकाणचे 6 किती झाले रे? 24. ह्या 24 ला 3 न भाग जातो. आणि जर असा 3 न भाग गेला तर अशा सर्व संख्येला किती न निशेष भाग जातो? 3 न निशेष भाग जातो. त्याच्यानंतर 4 ची कसोटी. ही 4 ची कसोटी काय सांगितली होती बघा. 4 ची कसोटी बघा. आता 4 ची कसोटी म्हणजे दिलेल्या संख्येतील 4 ची कसोटी म्हणजे बघा दिलेल्या संख्येतील एकक, दशक आणि शतक. बरोबर आहे का? चुकीचं आहे. ते 8 ची झाली. एकक आणि दशक मिळून तयार होणाऱ्या 2 अंकी संख्येस जर एखाद्याला ह्या 2 अंकी संख्येत जर ह्याला 4 न भाग जात असेल तर अशा सर्व संख्येस, मग त्याच्या पाठीमागं किती का असणार, अशा सर्व संख्येस किती न निशेष भाग जातो? 4 न निशेष भाग जातो. किंवा एखाद्या संख्येच्या एकक व दशक स्थानी काय असलं पाहिजे? 0 असलं पाहिजे. मग ते 2 0 म्हणता एकक व दशक लक्षात ठेवा. कारण कधी कधी काय करतात, पुढे 0 सुद्धा वाढवतात. तेव्हा काही असे 0 वाढवतात. आणि त्यावेळेस लक्षात आलं पाहिजे आपल्याला की बाबा एकक, दशक, शतक, सहस्त्र असे 0 देतात. आपल्याला फक्त बघायचं एकक आणि दशक. हे 2 0 दिसले तर अशा सर्व संख्येला किती न भाग जातो? 4 न निशेष भाग जातो. त्याच्यानंतर 5 ची कसोटी बघा. 5 ची कसोटी काय आहे? 5 ची कसोटी सांगा. ज्या संख्येच्या एकक स्थानी एकतर 5 असावं नाहीतर किती असावं? 0 असावं. एकतर 5 असावं नाहीतर काय असावं? 0 असावं. हे जर त्या ठिकाणचे 2 एकक स्थानी दिसले तर अशा सर्व संख्येला किती न निशेष भाग जातो? 5 न निशेष भाग जातो. त्याच्यानंतर पुढची कसोटी आहे ती म्हणजे 6 ची कसोटी. बघा या ठिकाणी पुढची कसोटी घेतोय 6 ची कसोटी. बघा 6 ची कसोटी ही घेतोय 6 ची कसोटी. 6 ची कसोटी काय सांगते बघा. दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज करायची. बघा थोडस 6 ची कसोटी. आता 6 ची कसोटी काय सांगते? दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज करायची. बघा हे 6 ची कसोटी सांगतो. हे अगोदरचं सगळं मोडून घेतो. बघा हा 6 ची कसोटी काय सांगते बघा. 6 ची कसोटी दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज म्हणजे 6 ची कसोटी काय असते? 3 आणि 2 न भाग. अगोदर दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज आणि त्याला 3 न भाग जातो का बघायचं. म्हणजे 3 ची कसोटी लागू होते. आणि त्याच्यानंतर 2 ची कसोटी म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा अंक असतो अशा सर्व संख्येला 2 न निशेष भाग जातो. आणि जर एखाद्या संख्येला 2 आणि 3 भाग जात असेल तर अशा सर्व संख्यांना किती न निशेष भाग जातो? तर 6 न निशेष भाग जातो. आता बघा ह्याला 2 न पण भाग चाललाय आणि ह्याला 3 न पण भाग चाललाय. 9 3 12 होत होतं. म्हणजे ह्या संख्येला 2 आणि 3 न भाग जात असेल तर त्याच्या गुणाकारण म्हणजे 6 न भाग जातो. आणि ह्या 6 च्या कसोटीवर आधारित ही 36 ची कसोटी आहे. त्याच्यानंतर 7 ची कसोटी त्या ठिकाणी तुम्हाला नाही, अपेक्षित पण नाही. तिथं 7 ची कसोटी तुम्हाला वर्गामध्ये मी सांगितल्या होत्या परंतु इथं सांगायची गरज नाही कारण अपेक्षित नाही ते तिथं. 8 ची कसोटी. 8 ची कसोटी सांगते काय बघा. आता एखादी संख्या दिली आणि त्या संख्येच्या एकक, दशक आणि शतक मिळून तयार होणाऱ्या 3 अंकी संख्येस ह्या 3 अंकी संख्येस जर 8 न भाग जात असेल तर पाठीमाग किती का संख्या दिला त्या सर्व संख्येला 8 न निशेष भाग जातो. बघा 8 एक 8 आणि 4 उरले 8 संग 48 आलं.
8 संघ किंवा 6 8 म्हणला तरी 8 संघ 48 म्हणजे 16 16 8 28 असं ही झाली 8ची कसोटी. मग असंच असावं का नाही, मग ह्याच्या एकक स्थानी लक्षात ठेवा, एकक दशक आणि शतक स्थानी जर 0 असेल तर अशा सर्व संख्या 8 न निशेष भाग जातो. एक 8ची कसोटी. 9ची कसोटी काय आहे? संख्येतील अंकांची बेरीज करायची. संख्येतील अंकांची बेरीज करा आणि त्या बेरजेला भाग जातो का नाही ते बघायचं. कितीनं? 9 न. जशी 3ची आहे तशी 9ची. संख्येतील अंकांची बेरीज करून घ्या. बघा बेरजा केल्यास काय होते बघा. हे 9 आहेत, हे 9 आहेत. 9 9 18, 9 3 27, 9 चोक 36. 36 ला 9 न भाग चाललाय. आपल्याला 9ची कसोटी 9 न भाग चाललेला आहे 36 ला, म्हणून ह्या संपूर्ण संख्येला 9 न निशेष भाग जातो. 10ची कसोटी काय सांगते? ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 असतं अशा सर्व संख्येला 10 न निशेष भाग जातो. म्हणजे काहीही कुठलीही संख्या असू द्या, शेवटी एक 0 पाहिजे. शेवटी म्हणजे सुरुवातीला, कारण संख्या वाचन इकडून असतं, परंतु संख्या लिहित असताना इकडून लिहितात. म्हणजे एकक स्थानी 0 असेल तर अशा सर्व संख्येला 10 न निशेष भाग जातो. 11ची कसोटी काय सांगते बघा. आता 11ची कसोटी घेऊत आपण. थांबा एकच मिनिट. एकच मिनिट. पीपीटी जरा थोडेसे हे झालेले आहे. इकडे आलेले पीपीटी हे हा बघा. ही जी आहे ती म्हणजे 10ची कसोटी. म्हणजे 10च्या कसोटीमध्ये मला काय सांगायचं बघा. आता या ठिकाणी एकक स्थानी 0 पाहिजे होत, बस, बाकी काही नाही. आता 11ची कसोटी बघा. आता 11ची कसोटी काय सांगते? दिलेल्या संख्येतील एकाधिक अंकांची बेरीज करा. उदाहरणार्थ एखादी संख्या बघा, ही एक संख्या दिलेली. आता ह्या संख्येला 11 न भाग जातो का नाही ते पाहायचंय. मग काय करावं लागेल? एकाधिक अंकांची बेरीज करायची. हे 8, हे 5 आणि 9. 9 अधिक 5 14, 14 अधिक 8 बघा 22. आणि परत हे आहे 7 1 7, 7 2 14, 7 3 21 आणि 1 22. एक तर समान येवी त्या ठिकाणी बेरीज, नाहीतर त्यांच्यातला फरक कितीचा यावा? 0 किंवा 11च्या पटीतला हवा. 11 22 वगैरे वगैरे या पद्धतीने. चला, आले तर सर्व ठीक आहे. आता बघा विभाज्यतेच्या कसोट्यामध्ये आता वेळ झालेला आहे. मी स्टार्ट करतोय सुरुवातीपासून. आता बघा, कारण प्रकरण तसं सोपं आहे आणि 8:15 वाजलेले आहेत. मी परत एकदा रिव्हिजन घेतलेलं आहे. बरेच जणांनी सोडून सुद्धा आपापलं घेतलं असेल, तर ज्यांचं कुणाचं राहिलं असेल तर त्यांनी आता लक्ष द्या. तेव्हा मी या ठिकाणी कंटिन्यू करतो. ही आहे तुमची किती कसोटी आहे? 36ची कसोटी. बघा, ही 36ची कसोटी. काय करावं लागेल? 36ची कसोटी काय सांगते बघा. आता 36 बरोबर 9 चोक 36. मग आता लक्षात ठेवायचं, ह्याच्यात 9ची कसोटी म्हणजे अवघड आहे बाबा, परंतु 4ची जी कसोटी आहे ना सोपी आहे. म्हणा अगोदर 4 न भाग जातो का नाही हे बघा अगोदर. मग काय करायचं? ह्याला 4 न भाग जातोय का? अजिबात नाही. याला 4 न भाग जातो का? अजिबात नाही. मग हे तर असणारच नाही. आता ह्या दोन्ही पैकी एक आहे. मग ह्या दोन्ही पैकी एक आहे, तर मग आता दुसरा टप्पा आहे, किती आहे? 9. म्हणजे ज्या संख्येतील अंकांची बेरीज करा. हे दोन जणांची बेरीज अजिबात करायची गरज नाही, ऑलरेडी संपलेलंच आहे. मग काय करायचं आपल्याला? आता इथं बघा, आता अंकांची बेरीज करून घेऊत आहे. हो का, हे 10 झाले. 10 आणि परत हे 10 20, हे 23 उलाले, शक्य नाही. आता ह्याला बघा, आता हे 10 झालेत, बरोबर आहेत. 10 आणि हे 9 19 अधिक 8 27 झाले. ह्याला 9 न भाग चाललाय आणि ह्याला किती न भाग चाललाय बाबांनो? 4 न पण चाललाय. म्हणजेच 9 चोक 36 हे त्या ठिकाणच्या प्रश्नाचं उत्तर आलं.
नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. हा हे दिलेलं आहे की बाबा 93 स्टार 3 1 8 या संख्येस 9 ने निशेष भाग जातो, तर स्टारच्या जागी कोणता अंक असावा. मग आता काय करावं लागेल, 9 न निशेष भाग जातो, विदाऊट स्टार असलेलं अंकांची बेरीज करून घेऊता. 9 1 9, 9 2 18, 18 अधिक 9 त्रिक 27 म्हणजे 6. इथं जर 3 असतं तर 27 येते, म्हणून उत्तर तुमचं हे बी. त्या ठिकाणचं काय आलं, 3. बी त्या ठिकाणचं उत्तर आलं. नेक्स्ट पुढचा बघा प्रश्न. 15 ने निशेष भाग जाणारी खालील पैकी संख्या कोणती. बघा 15 न निशेष भाग जाणारी, मग काय करावं लागेल आता. 15 न निशेष भाग म्हणजे एक तर 3 न नाही आणि किती न जावं लागतो, 5 न, म्हणजे 3 5 15 होते. मग काय करायचं आता, ह्याला तर 5 न भाग जात नाही, सोपी 5 ची आहे, अगोदर 5 न भाग जातो का नाही ते बघा, हे जात नाही. ह्या तिन्हीला चाललेला आहे, मग आता ह्या तिन्हीच्या अंकांची बेरीज करा आणि जिथं 3 न भाग जाते ते उत्तर, कारण 5 न बी 3 न बी भाग जावा. मग आता पाहूत आपण, बेरजा करून घेऊ. ठेव का हे 10, हे 5 आणि 3 त्या ठिकाणचे 8 म्हणजे 18, हेच त्या ठिकाणचं उत्तर आलं. आलं हे बी. आता इथं येणारच नाही, कारण हे नाही म्हणजे पुढचं शक्यच नाही. 10 हे 19 होते, हे पण हो का हे 10 10 20 आणि 2 22 होते, शक्य नाही, म्हणून तुमचं बी त्या ठिकाणचं उत्तर आलं. चला नेक्स्ट पुढचा बघा बरं. हो का हे दिले 8 न निशेष भाग जातो, तर स्टारच्या जागी पुढील पैकी कोणता अंक असेल. आता 8 न निशेष भाग जातो म्हणजे एकक दशक शतक हे मिळून त्या ठिकाणी काय पाहिजेत बाबा, 3 अंकीला भाग जावा. किती न भाग जावा, 8 न. मग आता काय असलं पाहिजे, 8 ठेवल्यास भाग जातो. 288 जरी झालं, 2 जरी ठेवला तरी भाग चाललाय. 8 त्रिक 24 बघा, 8 संग 48, 0 जरी ठेवला तरी भाग चाललाय, म्हणून याचं उत्तर आलं सर्व बरोबर. या प्रश्नाचं उत्तर सर्व बरोबर. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. हा सोलापूर ग्रामीण पोलीस 2024 मधला त्या ठिकाणचा प्रश्न आहे. आता ह्याला काय करायचं, खालील पैकी कोणत्या संख्येला 12 ने निशेष भाग जातो. सोलापूर ग्रामीण 2024. मग काय करावं लागेल आपल्याला सांगा बरं आता. 17,451. आपल्याला 12 म्हणजे काय कसोटी आहे, 3 आणि 4, 3 चोक किती आहेत, 12. मग आता काय सांगायचंय मला सांगा आता. 3 जे आहेत, तर इथं अगोदर 3 भाग घालण्यापेक्षा 4 न भाग जातो का बघा, लवकर कळतो. ह्याला भाग जात नाही 4 न, ह्याला भाग जात नाही 4 न, ह्या दोन्हीला 4 न भाग चालले. अंकांची बेरीज करा, बघू आता अंकांची बेरीज. हे 4 1 4, 4 2 8, हे का हे 9, 8 2 16 आणि 1 17, 17 अधिक 4 किती, 21, 21 म्हणजे 3 न भाग चालला, हे येते. हे 10 झाले तर, आणि हे 11 21 22, हे 22 उलाले, ह्याला भाग जात नाही. तुमचं उत्तर जे आलं ते म्हणजे सी. हे का कट केलं, कारण ह्याला 4 नच भाग जायना, तर पुढे जायची गरजच नव्हते. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा आता. 72 ने निशेष भाग जाणारी खालील पैकी संख्या कोणती. 2024 मध्ये हा त्या ठिकाणचा टाकलेला प्रश्न होता. मग बघा आता हे कशा पद्धतीने जायचंय. 72 म्हणजे कसोटी काय आहे, 8 गुणिले 9, हे त्या ठिकाणची कसोटी आहे. मग काय करावं लागेल आपल्याला आता. 8 न अगोदर 9 पेक्षा 8 न भाग चाललाय का बघायचं, सोपं जाते. 8 न भाग चाललाय का बघा, नाही. 8 चोक 32, 8 त्रिक 24, ह्याला भाग चाललाय. परत 8 न ह्याला भाग चाललाय का, नाही. 8 7 56 जायना झाले. 8 न ह्याला भाग चाललाय, म्हणजेच आपल्याला ह्या दोन्ही पैकी, हे दोन तर नाही तर विषयच मिटला त्याचा. ह्या दोन्ही पैकी अपेक्षित उत्तर आहे, कुठलंही बेरीज करून घ्या. 8 1 8, 8 2 16, 8 त्रिक 24, 25 26, शक्य नाही. मग हे तुमचं त्या ठिकाणचं उत्तर आलं. बघा आता हे 10 झालेत, आणि हे 10 आणि 20 झालेत, आणि हे 7 27 झालेत, ह्यांची बेरीज केली, म्हणून तुमचं जे उत्तर आलं ते म्हणजे 2024 चा ग्रामीण पोलीस कॉन्स्टेबल मधला प्रश्न होता. इथं 72 न भागू नका, डायरेक्ट या पद्धतीने उत्तर काढून घ्यायचं. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा बरं. पुढील पैकी कोणत्या संख्येस 15 ने निशेष भाग जातो. आता 15 ची कसोटी म्हणजे तुम्हाला माहिती आहे की बाबा नेमकं काय करायचं. 3 आणि किती आहेत, 5 आहेत. आता 5 नंतर सगळ्यालाच भाग चालले, म्हणजे नाईलाज आपल्याला संख्येतील अंकांची बेरीज करायची. मग बघा आता बेरजा कशा करायच्या ते, मग बघू त्या कोणत्या ह्याला भाग जातो 3 न. ते 5 1 5, आणि हो का हे 10, आणि हे 10 म्हणून आणि 3, इथं 23, हे शक्य नाही.
चला पुढचं बघा आता, हे 10 झालेत आणि हे 10, 20 हे कोणते शक्य नाही, हे दोन्ही कटल्यात. हो का, हे 10 झालेत आणि हे 4 आणि 4 8 म्हणजे 18 झालेत. हे त्या ठिकाणचं उत्तर असेल तुमचं. इथं तर येणारच नाही. हो का, 5 आणि 5 10, 10 आणि 10 20 आणि 3 23 उलाले, त्याच्यामुळे हे पण कटले. तुमचं उत्तर जे आलं ते, कारण ह्याला एक तर म्हणजे 5 न भाग चाललाय, कारण एक ठिकाणी 0 आलेला आहे आणि ह्याला 3 न पण भाग चाललाय, म्हणून उत्तर तुमचं सी पर्याय आहे. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा आता. हा छत्रपती संभाजीनगर 24 मध्ये आहे. खालील पैकी कोणत्या संख्येला 2 आणि 3 किंवा 3 व 2 ने भाग जातो? आता 2 न तर सगळ्यालाच भाग चालला, आता 3 नच भाग जाणारी आपल्याला संख्या काढायची आहे. मग काय करावं लागेल? अंकांची बेरीज. परत बघा आता, हे 10 झालेत, 8 2 16, 17 18 म्हणजेच हे बघा आता, हे 10 झालेत, 6 2 12 13 14 म्हणजेच किती होते तर 24. 24 3 न भाग चाललेला आहे आणि ह्याला 2 न पण भाग चाललेला आहे. पहिलंच त्या ठिकाणी सापडलंय आपल्याला. पुढचं जर घेतला तर बघा, हे 10 झालेत आणि इथले 10 20 म्हणूता 6 26 ह्याला भाग जात नाही. पहिलंच मिळाले, पुढे द्यायचीच गरज नाही, आपल्याला उत्तर तिथं सापडलेलं आहे बाबा. हे परत या ठिकाणी बघा आता, 8 1 8, 8 2 16, 8 3 24 आणि 1 25 आणि 1 26 हे पण शक्य नाही. परत हे का, हे 10 आहेत आणि 8 2 16, 10 आणि 16 26 हे पण शक्य नाही. तुमचं उत्तर पहिलंच आलेलं होतं. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा आता. हा, मीरा भाईंदर पोलीस चालक ड्रायव्हर 2023 मधला आहे. खालील पैकी विधाने वाचा व योग्य पर्याय निवडा. मग काय करायचंय? 2 ने विभाज्य असणाऱ्या सर्व संख्या 4 ने विभाज्य असतात, सर्व नसतात, काही असतात, म्हणून हे विधान तुमचं चुकीचं आहे. बाबा मी ह्याच्या अगोदरच सांगितलं होतं, 2 न भाग जाणार एखाद्या संख्येला जर 4 न भाग जात असेल तर त्या सर्व 4 न भाग जाणाऱ्या सर्व संख्येला ह्या 4 ला कुणा भाग जाते? 1 आणि 2 आणि 4 म्हणजे 1 आणि 2 न पूर्ण भाग जातो. परंतु एखाद्या संख्येला जर त्या ठिकाणी 4 न भाग जात असेल, एखाद्या संख्येला जर समजा त्या ठिकाणी 4 न भाग जात असेल, तर मात्र भाग जाण्याची शक्यता त्या ठिकाणी नसते. असणे भाग जात जर असेल तर या ठिकाणी 2 न एखादी वेळेस भाग जातो. आता उदाहरणार्थ कसं आहे, मी आता 12 म्हणलं तर ह्या 12ला 2 न पण भाग चाललाय, 4 न पण चाललाय. परंतु जर मी 8 म्हणलं तर ह्याला 4 न भाग जात नाही, ह्याला 2 न भाग जाते 4 न. परंतु 6 जर म्हणलं तर ह्याला 4 न भाग जात नाही, म्हणजे फक्त जातोच असं नाही. म्हणून हे विधान जे होतं ते म्हणजे तुमचं चुकीचं होतं. आता हे बघा, एकाच वेळी 3 व 5 ने विभाज्य असणाऱ्या सर्व संख्याला 15 न विभाज्य असतात, 15 ने विभाज्य असतात, हे करेक्ट आहे. 3 5 15 होते, बरोबर 15 न भाग जातो. आता इथं बघा आता, 6 व 8 ने विभाज्य असणाऱ्या सर्व संख्या 2 ने विभाज्य असतात, करेक्ट आहे. 6 मध्ये 6च्या कसोटीमध्ये 3 आणि 2 असतं आणि 8च्या कसोटीमध्ये पण त्या ठिकाणी 8 ला 2 न भाग चाललाय, म्हणजे 8 न ज्याला ज्याला भाग जातो त्याला 2 न जाणार आहे, म्हणून हे त्या ठिकाणचं करेक्ट होतं. पुढचं डी बघा आता, हे 3 आणि 4 ने विभाज्य असणाऱ्या सर्व संख्या 7 ने विभाज्य असतात. नाही, 3 चौक 12 होते, 12 न पाहिजे होतं, 7 न म्हणलंय, म्हणजे हे त्या ठिकाणचं चुकीचं आहे. मग आता काय म्हणलेलं आहे? योग्य पर्याय निवडा. इथं अ आणि ब योग्य म्हणलाय, हे चुकीचं आहे. ब आणि क योग्य म्हणलेलं आहे, हे त्या ठिकाणचं बरोबर आहे. ब आणि क अयोग्य म्हणले, हे चुकीचं आहे. आता चारी पैकी तुमचं जे आलेलं आहे ते म्हणजे दुसऱ्या क्रमांकाचं उत्तर आलंय. ब आणि क काय आहे? योग्य आहे. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा आता. नेक्स्ट हा, एकच मिनिट. 10वा नाही. चला हा प्रश्न बघा आता. बघा, ठाणेमध्ये त्याच्या अगोदरचा कोणता होता? ब्लँक दिसू लागले इथं मला. 9वा होता, 10वा येत नाही. ठीक आहे, 10वा काय आहे? 10वा बघा बरं एकदा. हा 11वा प्रश्न घेऊ होता. चला 10वा काय असेल ते काय आहे? 10वा बघा बरं. 10वा प्रश्न येणा झालेला आहे. हा बघा, हो का 10वा वहीमध्ये बघतोय मी बघा. 11 ते 20 दरम्यानच्या मूळ संख्यांची बेरीज व संयुक्त संख्यांची बेरीज यातील फरकाला खालील पैकी
कोणत्या संख्येने निशेष भाग जातो? आलं? तर बघा आता हे खालीलपैकी कोणत्या संख्येने निशेष भाग जातो? आता इथं मला पीपीटी ना झालेली इथं हो का हे काय ब्लँक दिसू लागले इथं. ठीक आहे, हो का हे काय होतं ते सांगतो. 11 ते 20 तुमच्या वह्यामध्ये आहे बघा. 11 ते 20 दरम्यान, हे दरम्यान म्हणले बरं, एवढं लक्षात ठेवा. दरम्यानच्या मूळ संख्या, हो का, मूळ संख्या आणि आणि संयुक्त संख्या व संयुक्त संख्या म्हणले. संयुक्त संख्या बघा, संयुक्त संख्या यांची बेरीज, यातील फरकाला म्हणजे आता काय करायचे सांगतो बघा. आता यांची बेरीज म्हणलेला आहे, लक्ष द्या. 11 ते 20 दरम्यानच्या मूळ संख्या व संयुक्त संख्या. आता मूळ संख्या घेतो. 11 ते 20 मध्ये मूळ काय येतात बघा. दरम्यान म्हणले 11 ला सोडून घ्या, म्हणजे पुढची 13 आली, 13 नंतर 17 आली, 17 नंतर 19 आली. आलं? ही जी आहेत त्या म्हणजे तुमच्या मूळ आहेत. दरम्यान शब्द पर्यंत म्हणलं असतं तर 11 ला पण पकडलं असतं, म्हणजे 13, 14. आता ह्याच्यामधल्या पुढच्या बघा, आता संयुक्त संख्या बघा. आता 11 नंतरची 12 येते, 13 येत नाही, इकडे गेलेली आहे. 14, 15, 16, 17 इकडे गेलेली आहे. 18, 19 तर नाही, 20 घेऊ शकत नाही कारण दरम्यान म्हणलेलं आहे. हो का, हे असं झालेलं आहे. आता ह्यांची आपल्याला बेरीज करायची बघा. हा प्रश्न पीपीटी ना झालाय म्हणून या पद्धतीने सांगतोय. यांच्या बेरजा करायच्या. आता हो का, हे 10 आणि हे 20 म्हणा. 20 आणि 10 30, 40, 39 बघा रे. आलं? मी काय घेतलंय बघा. आता नाही तर हो का, हे 10 आणि हे 19 परत 1 आणि हे 3 49. बरं, हा चालता ना. हा 10च्या पटीत आहे. 49 हे त्या प्रश्नाचं उत्तर आलं. आलं? हे या ठिकाणचं हे जे झालेले आहे 30 आणि 20, 50 वजा 1 करायचं. आता इथं बघा हो का, 18 आणि हे म्हणजे ह्याला 20 म्हणा. 20 आणि 10 30, हो का, हे 40, 50 60, हे 70 आणि 5 75. बघा काय घेतलंय. जर कळत नसेल तर आपलं सरळ बेरजा करून घ्या. 8 हे का 6, हे 10 झालेत. दिसतेत का बघा, हे 10 आणि हे 17, 17 अधिक 8 म्हणजे 25. हो का, हा 4 2 2 3 4 5 6 7. मी तर तसं सांगितलंय. आता ह्यांच्यातला बेरजेतला फरक काढायचा आहे. फरक हो का, हे असा येतो आणि हा फरक काढल्यानंतर 6 परत देऊन टाकला 2, 26. आता 26 हा फरक आला. आता ह्या फरकाला प्रश्नामध्ये काय म्हणलंय बघा. आता हा जो फरक आहे, ह्या फरकाला खाली पर्याय दिलेत. कोणत्या संख्येने निशेष भाग जातो, तर त्याचं उत्तर आहे पुन्हा भाग चाललाय. एक तर अ पर्याय होतं तुमचं 2, ब पर्याय होतं 5, क पर्याय होतं 7 आणि ड पर्याय होतं किती होतं. ड पर्याय त्या ठिकाणचा बघा. ड पर्याय जे होतं ते म्हणजे 13. आणि मला वाटतंय असे पर्यायामध्ये दिलेले होते आणि ह्याला अ न पण भाग चाललाय आणि खाली काय म्हणलंय बाबांनो, तिथं ड न सुद्धा भाग चाललेला आहे. म्हणून तुमचं पर्यायामध्ये एक पर्याय आहे अ व ब असं होतं ना. तर त्याच्यामध्ये अ आणि ब त्या ठिकाणी शक्य नाही. म्हणजेच त्याला कितीनं भाग चाललाय आता. अ आणि ड. अ आणि ड कुठं आहे. चौथ्या पर्यायामध्ये आहे बघा. 4 पर्यायामध्ये अ व ड आहे. म्हणून इथलं पहिलं पर्याय नाही. पर्याय कितवा आलेला आहे. चौथा आलेला आहे. हा पीपीटी येत नव्हती म्हणून मी काही अशी समजावून सांगितलेले आणि महत्वाचा प्रश्न होता आणि तोच गायब झालेला होता. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न. हा बघा. या संख्येला 33 ने पूर्ण भाग जात असेल तर बी ची किंमत काय. आता 33 न भाग जाते तर आपल्याला बी ची किंमत काढायची आहे. तर आता 33 म्हणजे काय रे बाबा. 11 गुणिले किती आहेत 3. 11 गुणिले 3 म्हणजेच 11 त्रिक 33. आता इथं बी ची किंमत काढायची आहे. हो का, इथं ठेवतोय. बाकीचं जरा लक्ष द्या. बी म्हणजे हो का इथं आहे आणि इथं 0 9 5. तुम्ही काय करायचं, अगोदर एकाडेक अंकांची बेरीज बघा. आपली कसोटी काय आहे त्या कसोटीनुसार आपल्याला पुढे जायचंय. एकाडेक अंकांची बेरीज हो का, हे 5 आहेत. 5 नंतर 0, इथे हो का स्टार आहेत, पुन्हा त्याच्यानंतर 1, 5
आणि 1 किती 6, 6 आणि 1 किती 7, 7 आणि 4 किती 11, हे बघा हे 11 ठेवले. आता हे बघा आता 9, 9 नंतर 0, 9 नंतर 8, 8 दोन्ही 16 आणि 1 17, 17 आणि 1 किती 18, हे बघा हे 18 ठेवलेले. म्हणजे या ठिकाणी 18 आणि या ठिकाणी किती येतं 11 आहेत. आता काय म्हणलंय ह्याच्यातला कुठला अंक ठेवल्यानंतर बी ची किंमत काय ठेवायची. आता बी स्टार कुठं येतंय बघा बरं, हे इथं येतंय. म्हणजे ह्याच्यामध्ये कोणता अंक ठेवल्यानंतर किंवा वजा केल्यानंतर हे काय हे 9, 9 नंतर 0, 9 दोन्ही 18 वजा 1 17 आणि 1 18, हे झालं 18. म्हणजे इथं ठेवायचे आपल्याला, इथं नाही ठेवायचे 18. मग आता इथं कोणतं ठेवल्यानंतर ह्यांच्यातला जो फरक येतो तो फरक आपल्याला कितीचा पाहिजे, एक तर म्हणजे 11च्या पटीत. मग आता ह्याच्यात किती ठेवल्यानंतर येते, जर 4 ठेवलं तर बघा काय होते, 18 आणि 4 किती होते रे बाबांनो बघा बरं 22, 22 वजा 11 म्हणल्यास किती होते 11, आलं म्हणजे 11. आणि ह्यांच्या अंकांची बेरीज जरी केला तरी बघा आता काय होतं ते, जर 4 ठेवल्यानंतर अंकांची बेरीज तर इथं झालेली आहे, 18 अधिक 11 अधिक 4 हे बघा 12 आणि 1 13 परत 1 म्हणजेच 33. म्हणजेच ह्याला 3 पण भाग चाललाय आणि कितीनं भाग चाललाय 11 नंबर. कोणती संख्या ठेवल्यानंतर हे काय हे 4, म्हणजेच पर्याय क्रमांक किती आला डी आलेला आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. खालील पैकी कोणत्या संख्येस 8 ने निशेष भाग जातो. आता 8 न निशेष भाग जाणारी संख्या कोणती आहे याच्यामध्ये हो काय पाहता क्षणी लक्षात येऊ लागले हो काय हे आहे बघा 8 त्रिक 24, 8 संग 48, 4 उरले होते. आता हे बाकीच्याला भाग जाणार नाही, तिथं ठरलेलंच आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न. 11 ने निशेष भाग जाणारी खालील पैकी संख्या कोणती. एकाडेक अंकांच्या बेरजा बघा आता हो का हे 8, 8 आणि 5 किती झाले तर 13, 13 अधिक 4 किती होते तर 13 अधिक 4 17. आता हे राहिले 10, ह्यांच्यातला फरक 7 येऊ लागलाय, शक्य नाही. परत हे 10 आणि 4 किती येतं 14 आणि हे किती होऊ लागले तर 12, हे 2 शक्य नाही. हे परत 7 आणि हे किती एक 8 आणि हे किती होऊ लागले तर 11, हे पण शक्य नाही. आता परत हे का हे बघा आणि हे बघा आता म्हणजेच काय होऊ लागले 8 1 8, 8 2 16, 8 त्रिक 24 वजा 1 23 आणि या ठिकाणी 12, 12 म्हणल्यानंतर उत्तर किती येऊ लागले 11. 23 मधून 12 गेले 11, म्हणून तुमचं उत्तर जे आलं ते म्हणजे डी पर्याय आलं. म्हणजे संख्येतील अंकांच्या बेरजा वगैरे करून घ्या, उत्तरापर्यंत जात आहेत. नेक्स्ट हा बघा आता 5 अंकी संख्येला निशेष, या 5 अंकी संख्येला कितीनं 9 ने, 9 या संख्येने निशेष भाग जातो. दिलेली अट पूर्ण करणाऱ्या या संख्येतील अंकांची किमान बेरीज दिलेल्या पर्यायातून निवडा. किमान बेरीज, ठीक आहे. आता बघा 9 ने असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. मग आपल्याला 9 न म्हणल्यानंतर इथं काहीतरी किमान संख्या ठेवायची. मग आता ह्या अंकांची बेरीजच करून घेऊ. तर बघा आता काय काय होते त्या अंकांची बेरीज. हे डी आहे, 6 आहे, परत डी आहे, 4 आहे आणि 1 आहे. किमान बेरीज म्हणते, ह्यांची बेरीज किती झाली बघा 11 झालेली आहे. आता 11 झालेले 9 न भाग जाण्यासाठी आपल्याला काय आणलं पाहिजे की बाबा 18 बेरीज आणली पाहिजे. मग 18 बेरीज आणण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल. आता इथं किती मिसळायचे तर बाबांनो 7. आता 7 मिसळायचे तर आपल्याला ते येतंय, तर कशा पद्धतीने जावं लागेल किंवा त्या ठिकाणी त्याच्या पुढे आता 7 ठेवत असताना 2 ठिकाणी ठेवायचे, 2 ठिकाणी ठेवून 7 येऊ शकत नाही. बघा आता काय ठेवतो, एक 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 त्या ठिकाणी ठेवून बघता. एक एक जर ठेवलं तर 11, हे 12 आणि 1 13 होते. 2 2 ठेवले तर बघा इथं 2 2 ठेवला तर 4 होते, मग 15 होते, 9 न भाग जात नाही. 3 3 जर ठेवला तर बघा काय होते 3 आणि इथं 3, 3 आणि 3 किती 6, का 6 म्हणल्या 17 होते, कारण हे 11 होऊ लागले. त्याच्यानंतर 4 4 जर ठेवला तर काय होते बघा आता 11, 4 आणि 4 8, म्हणजे 8 हे 19 होणार नाही. पुन्हा त्याच्यानंतर 4 झालं तर 5, 5 आणि 5 10 होणार नाही. पुन्हा नंतर 6, हे 6 असं जर ठेवलं तर काय होते बघा आता 6 आणि 6 12 झालेत आणि हे 11 झालेले इथं, म्हणजेच किती येऊ लागले
त्या ठिकाणचं जे येणार आहे ते म्हणजे 3 2 23 शक्य नाही. तर आपल्याला किमान बेरीज त्या ठिकाणी काढत असताना काय करावं लागते, हे जे 10 आणि 1 11 होऊ लागलेत हे पडताळे करत जावे लागते. आता 6 आहेत, 7 आणि 7 14 झालेत आणि हे 11 झालेले आहेत. 14 10 आणि 1 11 म्हणजे 5 2 25 शक्य नाही. त्याच्यानंतर 8 8 बघा बरं इथं 8 आणि 8 16 हे झालेत 16 10 आणि 1 11 बघा त्या ठिकाणी काय होऊ लागले, तुमचं उत्तर येऊ लागले. म्हणजे इथं दिलेली 8 पूर्ण करण्यासाठी या संख्येतील अंकाची किमान बेरीज जी येते ती म्हणजे 27 येते. आणि तो म्हणजे 8 8 अंक जर ठेवला तर त्या ठिकाणची बेरीज किमान बेरीज 27 लागली. आणि पडताळा करायचा कारण अंक ठेवायचे जोपर्यंत ते 9 न भाग जाणारी येत नाही, कारण 9 या संख्येनं असं म्हणलेलं होतं. आणि हा प्रश्न एसटीआय मुख्य परीक्षा 2019 मधला त्या ठिकाणचा प्रश्न होता. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा आता, या संख्येला 11 ने पूर्ण भाग, या संख्येला 11 ने पूर्ण भाग जाण्यासाठी स्टारच्या जागी खालीलपैकी कोणता अंक असावा. 2021 मध्ये टाकलेला प्रश्न आहे. बघा जरा सुटसुटीत लिहितो म्हणजे तुम्हाला ते तयार करत असताना लक्षात येईल. हो का, लगेच सोबत एकाडेक अंकांची बेरीज घ्यायची. हे किती झाले 14, 14 अधिक 6 किती होतात 20. आता राहिले ठेव का हे 11, 11 नंतर स्टार 11 इथं स्टार आहे. आता काय ठेवल्यानंतर समान येईल बघा बरं, या ठिकाणी 9 आहेत 9 हो का, हे 9 ठेवा म्हणजे 20 होतात. 20 20 झालं की त्या ठिकाणी बरोबर येत अशा पद्धतीने. नेक्स्ट त्याच्या पुढचा बघा बरं आता, 12 ने निशेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती. 12 म्हणलं की 3 आणि किती 4. आता हे का 4 सोपा आहे, ह्याला 4 न चाललाय, ह्याला 4 न चाललाय, ह्याला बी 4 न चाललाय, ह्याला 4 न जात नाही, एक कटलं राहिला अंकांच्या बेरजा करा आता तर 3 न. हो का, हे 10 झालेत आणि हे 10 10 20 शक्य नाही. आता या ठिकाणी 5 1 5 5 2 10 5 3 15 15 अधिक 8 15 8 किती होतात रे बाबांनो, 15 8 किती होतात 23 शक्य नाही. आता हेच उत्तर असेल कारण हे 2 नाहीत, हे 2 नाहीत, हो का हे पण नाही, म्हणजेच हे तुमचं त्या ठिकाणचं उत्तर आलं. तरी पण पडताळा करू तर बघा, हे 10 10 20 आणि 4 24 हो का हे येतं, म्हणून उत्तर तुमचं सी पर्याय. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा बरं, खालीलपैकी किती संख्यांना 273 ने भाग जात नाही. राज्यसेवेमधला प्रश्न आहे 2021 मधला. वर्गामध्ये मला आजच विचारला होता की बाबा हे प्रश्न सोडवायचा कसा. मी सांगितलं होतं तुम्हाला की बाबा 273 याचे अवयव पाडा, म्हणजे जी तुमची कसोटी आहे कोणती 6 ची कसोटी, त्या 6 च्या कसोटीवर आधारित हा प्रश्न आहे. मग त्याचे अवयव पाडा. अवयव पाडा म्हणजे कशा अवयव पाडायचे, 3 न भाग चाललाय का बघा 3 3 9 27 3 1 3 परत 7 न 7 1 7 7 3 21 परत 13. म्हणजे काय करायचे 3 7 आणि 13 या कसोटीनं जर तिन्हीनं भाग जात असेल तर त्याला 273 न भाग जातो, भागत बसायचं नाही. तर असं मग आता बघा बरं, अगोदर 3 न बघूतात, 3 न जर भाग गेला तर पुढे जाऊता. आता हे 10 आणि 5 15 आलेत. ओके, मग हे 15 त्या ठिकाणी ह्याला 15 म्हणल्यानंतर भाग चाललाय का, चाललाय 3 न. अगोदर 3 न बघा, आता 7 न चाललाय का बघा, 7 7 49 परत किती उरलेत आता 7 8 56 चाललाय, म्हणजे हे जाणारच आहे भाग, न जाणार, त्याच्यामुळे हा भाग जातो म्हणायचं. कारण 13 ची बघायची गरज नाही, 3 आणि 7 मध्येच कळतं. पुन्हा नंतर जर नाही आलं तर पर्यायकडे बघूत आपण, कारण सोपं आहे. 13 ची कसोटी म्हणजे 13 न भागावं लागते. त्याच्यापेक्षा अगोदर 3 न 7 न भाग चालला असेल तर भाग जातो म्हणायचं शक्यतो, म्हणजे पर्यायामध्ये सापडते तुम्हाला. 1156 आहेत, याला काय करायचं 3 न भाग जाते का बघा अगोदर, हो का हे 6 6 12 आणि 1 13 3 न भाग जायना झालाय, त्याच्यामुळे ह्याला एक भाग जात नाही. एक पहिली संख्या आपल्याला सापडली की बाबा ह्याला भाग जात नाही, कारण ह्यांची बेरीज करून बघा 11 आलं 12 13 म्हणजे शक्य नाही त्याला भाग जाणं. आता हे बघा 3 आणि 3 6 ओके, हे 3 अधिक 3 6 परत 7 न 7 चोक 28 2 7 दोन्ही 14 14 आणि हे 6 7 9 63 म्हणजे ह्याला पण भाग जाईल. आणि जर त्याच्यात नाही सापडलं तर पुन्हा 13 चा वापर करू. अगोदर ह्या दोन्हीचाच बघा 3 हो का हे असं दिलेलं आहे,
हे झालेत 10, हे 18, 3 भाग चाललाय. आता ह्याला भाग जातो का कितीनं बघायचंय, 7 भाग जातो का बघा लगेच पडत आला. 7 5 35, 7 9 63, ठेव का हा एक सापडला बघा. ह्याला भाग जात नाही कारण लगेच 7 न जाईना झालंय. 7 5 35, 7 9 63 होत होतं, म्हणजे हे 2 सापडल्या. त्याच्यानंतर पुढचं बघा, आता 2 पर्याय आहेत का नाही, पुढे आहेत ना आणखीन भरपूर घेता. 5733, ठेव का हे 10, हे झालं 18. मग आता ह्याला 3 भाग चाललाय. आता 7 न जाते का बघा, 7 1 7, 7 8 56, 1, 7 8 56, 7 1 7, 7 9 63, भाग चाललाय. ह्याला पण 2 सापडल्यात आपल्याला. ह्याला बघा आता, हा परत हे 10 आणि 5 15, 3 भाग चाललाय. लगेच 7 न भाग जाते का बघा, 7 5 35, परत 3, 7 चौक 28, 28 म्हणल्या 4, 7 सकून 42 चालला. ह्याला सुद्धा भाग चाललेला आहे. त्याच्यानंतर हे, हा ह्याला बघा भाग चाललाय का, दोघं इथपर्यंत आलो. हे झालेत 15 आणि 5 20, ह्याला भाग जायना झालाय बघा. त्याच्यामुळं हा एक सापडला. आलं, 15 आणि 5 20, 3 भाग जायना झालाय. हा एक सापडलाय आपल्याला. ह्याला बघा आता कितीनं भाग चाललाय का बघा, हे 10, किंवा लिहितो ठेव का इथं, हे 10 आणि 6 दोन्ही 12 13 14 आणि 10 24, भाग चाललाय. 7 न एकदा बघून घ्या आता, 7 न भाग चाललाय का पहा. 7 1 7, 7 1 7, 1 उरला. 7 दोन्ही 14, म्हणजेच 3 उरलेत. 7 चौक 28, 7 8 56 चाललाय भाग. म्हणजे आपलं पर्यायामध्ये त्या ठिकाणच्या संख्या बघा 3. का या ठिकाणचं उत्तर जे आलं ते 3, त्या ठिकाणचं उत्तर येतं. कारण 3 संख्याला भाग जात नाही. आता हे बाकीच्यानं जाणारच आहे, त्याच्या पटीत सापडत येते. एक पडत आला, कारण 13 ची कसोटी नाही, मग 7 ची सांगितलेली आहे. नाहीतर भागात बसायचं त्यानं पण सापडते, परंतु पर्यायामध्ये 3 आहे म्हणून लगेच त्या ठिकाणी 3 ऑलरेडी आपल्याला सापडलेत. आणि जर ह्याच्यापेक्षा पुढचा पडताळा जायचा असेल तर 13 न भागायचं, दुसरा उपाय नाही. परंतु त्या 273 न भागत बसायचं नाही कधी. हे त्या ठिकाणचा प्रश्न. उत्तर आलं बी, राज्यसेवेतला हा त्या ठिकाणचा प्रश्न होता. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. ही 4 अंकी संख्या 12 ने पूर्ण भाग जाणारी आहे. जर स्टारच्या दोन्ही स्थानावर एकच अंक येत असेल तर तो अंक कोणता, 2012 येसो मधला आहे. मग आता 4 अंकी संख्या 12 ने पूर्ण, 12 ची कसोटी काय रे बाबा, 3 आणि किती 4 आहेत. आणि आता इथं समान अंक म्हणलेत, म्हणजे काय करावं लागतंय आपल्याला, एक तर 4 न भाग जावं लागतंय आणि पुन्हा 3 न पण. आता इथं जर मी समजा 1 ठेवलं तर 4 न भाग जात नाही, 14 ला 4 न भाग जात नाही. ओके, आता त्या ठिकाणी जर मी 2 ठेवलं तर भाग चाललाय, ठीक आहे, हे तर येणारच नाही. 5 ठेवलं तर त्याला 4 न भाग जात नाही, म्हणून हे पण कटलं. 4 ठेवलं, एक तर तुमचं बी असेल नाहीतर डी असेल. मग आता काय करायचंय तुम्हाला, हे तर आहेच आहे तिथं, आता तिथं अंकांची बेरीज करून घेऊ. आता समजा इथं 2 इथं 2 ठेवलं, हे दोन्ही पैकी उत्तर असेल, कारण हे 2 ला तर 4 न भाग जातच नाही. मग काय करायचं आता, 4 अधिक त्या ठिकाणचे 3 7, 7 आणि 4 किती 11, शक्य नाही. मग आता इथं 4 येणार आहे, हे फिक्स आहे. इथं 4, इथं 4, हे का 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 चौक 16 15, हे का ह्याला 3 न पण भाग जातो 4 न पण भाग जातो, म्हणून हे कटलं. उत्तर तुमचं डी आलं अशा पद्धतीनं. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा बरं. हा पण राज्यसेवेतलाच आहे बाबांनो, 2022 मधला. आणि अनुक्रमे एकक व हजार स्थानचा उचित अंकाची जोडी आपल्याला पाहिजे आहे. आता सुरुवातीला एकक म्हणले म्हणजे इथलं एककला येणार आहे, आलं. मग आता एककला हे येतंय आणि हजार स्थानी असं सांगितलेलं आहे, आणि 3 आणि 5 न. ठीक आहे, अगोदर आपण काय करू, विदाउट स्टारचं त्या ठिकाणचं अंकांची बेरीज किती होऊ लागले ते अगोदर काढून घेऊ. पुन्हा बघू बाकीचं काय होते ते. तर आता काय झालं बघा, हे 10 झालेत आणि हे 10 10 किती 20 आणि 2 किती 22 झालेत. अंकांची बेरीज 22 केलेली आहे. आपल्याला किती न म्हणले, 3 आणि 5 न.
इथं एकतर हो का हे एकक ठिकाण अगोदर म्हणले म्हणजे 0 येणारे, ठीक आहे. आणि इथं 4 येणार आहे म्हणजे 4 आणि 4 किती होतील, इथं आता 4 येणार आहेत, ह्याच्यात 4 ठेवा 26 होतात, म्हणजे हे तुमचा ऑप्शन कटला. आता पुढे काय करायचं, एकक स्थानी किती म्हणलेत रे बाबा, एकक स्थानी हा पहिलं म्हणलेला आहे, म्हणून पहिला हा एककला येणार आहे 5 भाग जाते. आणि हे 22 आली होती बघा बेरीज, हे 10 आणि 10 20 आणि 2 22, परत 4 शक्य नाही कारण 26 होऊ लागले बाबा. आता परत या ठिकाणचं हे 5 एकक ठिकाणी असणार आहे, 22 अधिक 6 त्या ठिकाणचं किती होतंय 28, 28 ला भाग जातोय का, शक्य नाही. ओके. त्याच्यानंतर एकक स्थानी 0 आहे, हे 22 अधिक 6 किती होऊ लागले रे बाबांनो 28, भाग चाललाय का बघा. एककला काय म्हणले रे, एकक आणि हजार स्थानी उचित अंकांची जोडी निवडा. एककला त्या ठिकाणी 5 पाहिजे, ठीक आहे 5 आले. अंकांची बेरीज किती आली बघा, हे 10 आणि हे किती आहेत 10 20 आणि 2 किती 22. आता 22 मध्ये 4 मिसळे 26 होतात, 22 मध्ये 6 मिसळे ते 28 होतात, बरोबर आहे 3 भाग. आणि ह्या 22 मध्ये 6 मिसळे तर हे पण त्या ठिकाणी 28च होऊ लागलेत. पर्यायामध्ये कुठं गडबड झाली का बघा, का संख्येतील अंकांच्या बेरजेमध्ये काय होऊ लागलंय, कमेंट मध्ये सांगू लागलात का रे, कुणी आहेत का, सांगू लागलात कमेंट मध्ये. सी पर्याय येतो का, बर बघा सी पर्यायाला सांगतोय, अनुक्रमे एकक व हजार स्थानच्या अंकांची उचित अंक जोडी निवडा म्हणलेला आहे. ठीक आहे. आता बघा ह्याच्यात सी पर्याय म्हणू लागला तर इथं 5 ठेवलं, ठीक आहे एकक ठिकाणी 5 आलं, करेक्ट आहे. ते 5 ची सुद्धा बेरीज करावं लागेल ना रे, माझ्याकडनं एक बेरीज राहू लागली होती, करेक्ट आहे. काय करायचंय, या ठिकाणी 0 ठेवलं परंतु भाग इथं करत असताना म्हणजे ह्यांची बेरीज काय आली, आलं लक्षात ठेवा, जरा लक्ष द्या आता थोडस. परताळा कसा करायचा आहे बघा, या ठिकाणी काय केलेलं आहे बघा, परत एकदा सांगतोय, ह्यांची बेरीज करून घ्या. हे किती झाले तर बाबांनो 22 झाले. ओके. आता याच्यातला एकक स्थानी 0 येते परंतु 4 ठेवल्यास हे 26 येणार नाही, हे फिक्स आहे, शून्यामुळे बदललं नाही. पण आता हे बी पर्याय ठेवत असताना कसं बदलते ते बघा. आता एककला इथं 5 ठेवलंय आणि इथं 4 ठेवलंय, म्हणजेच काय होणार आहे 5 ना भाग जाणार आहे, म्हणजेच हे 22 आलतं, 22 आणि हे 9 म्हणायचे का, कारण हे 5 आणि 4 ठेवू लागलात ना तिथं, म्हणून हे 9 म्हणल्यानंतर आता यांची बेरीज बघा आता किती येते 31, म्हणून बी पर्याय नाही. आता सी पर्याय बघा, आता ह्या सी पर्यायामध्ये काय करायचंय, इथं 5 ठेवायचे आणि इथं किती ठेवायचे 6, हे 22 आलतं, 22 अधिक किती होणार आहे 5 आणि 5 10 आणि 1 11, उत्तर त्या ठिकाणी येऊ लागले. आलं ते माझ्याकडनंच त्या ठिकाणी काय होत होतं, हे एक काउंट होत नव्हता, इथं काय 0 असल्यामुळे झालं होतं तसं, परंतु इथं सोडवत असताना ह्या सुद्धा अंकांच्या बेरजा करायच्यात आपल्याला, म्हणून त्याचं उत्तर जे आहे ते सी म्हणजे बरोबर आहे. एमपीएससी राज्यसेवा 2022 मधला त्या ठिकाणचा प्रश्न होता. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा बरं, पी या नैसर्गिक संख्येला 11 ने गुणून त्यात 33 ही संख्या मिळविली, या बेरजेला 9 ने भागले आणि बाकी 0 मिळाली, दिलेल्या अटीचे समाधान करणारी पी ची सर्वात लहान किंमत निवडा. ठीक आहे. आता बघा आता काय म्हणलंय ते, आणि हा पण राज्यसेवा 2020 मधला प्रश्न आहे. आता पी या नैसर्गिक संख्येला कितीनं गुणलंय बाबा 11 न. आता 11 लहानात लहान म्हणलंय म्हणजे समजा 1 असेल 3 असेल 5 असेल, ह्यांचा जर गुणाकार केला तर समजा काहीतरी पी आणि पी येणार आहे. का 2 अंकी पी लिहिले मी, कारण कुठल्याही एका अंकानं जर गुणला तर पी न जर गुणला तर हे असे येणार आहे, आणि त्या नैसर्गिक संख्येला 11 ने गुणून त्यात 33 मिसळायचे, हो का परत 33 मिसळायचे, व या बेरजेला 9 न भाग गेला पाहिजे. मग आता 9 न भाग म्हणजेच बाकी 0 मिळते असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. मग आता हे काय पाहिजे 9च्या पटीतली संख्या पाहिजे हे, कारण 2 अंकी, कारण कुठल्या 11 न कुणाला बी गुणलं त्या ठिकाणच्या ह्याला तर 2 अंकी संख्या मिळते, म्हणून पी डबल ठेवायचं. आणि आता ह्यांची बेरीज बघायचं, आता कुणाची बेरीज ठेवल्यानंतर 9च्या पटीत भाग जाणारी येणारी.
मग काय करायचं बघा, आता एक एक ठेवलं, हे 1 अधिक 1, 1 अधिक 3 अधिक 3, 3 आणि 3 6 7 8, शक्य नाही, हे कटला पर्याय. आता पुढचा आहे का, 3 अधिक 3 अधिक 3 अधिक 3, 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12, 12ला 9 न भाग जात नाही, हा पण कटला बाबांनो. कसं कट होतोय बघा, आता 6 अधिक 6 अधिक 3 अधिक 3, 6 1 6, 6 दोन्ही 12, 6 त्रिक 18, 3 आणि 3 6 18, ह्याला 9 न भाग चाललाय. म्हणून तुमचं उत्तर जे आलं ते म्हणजे सी. आपल्याला लहानात लहान किंमत निवडायची. हे 1 येऊ शकत नाही, 3 येऊ शकत नाही, 6 येते, आणि ते कशा पद्धतीने येते ते मी या ठिकाणी सांगण्याचं काम केलेलं आहे. हा, चला नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. आता हे काय, या संख्येस 8 ने निशेष भाग जात असल्यास स्टारच्या जागी कोणता अंक असेल? 8 ना म्हणलंय. आता तुम्ही इकडलं पाठीमागलं काय आहे ते पाहू नका, फक्त एवढंच बघायचं आणि ह्याच्यामध्ये एक एक जागा ठेवून घ्यायच्या, म्हणजे सोपं जातं तुम्हाला. आता मी 4 ठेवलं तर ह्याला बघा बरं 8 न भाग जातो का? नाही. 8 45, 8 45, म्हणून हा तर नाहीच नाही. त्याच्यानंतर पुढचा बघा बरं. आता एकच मिनिट, हा, संख्या माझ्याकडनं इथं 2 जरा अंतर ठेवतो. हा, आणि आता काय करायचंय आपल्याला, 8 न, आता इथं 6 ठेवाय हो का. आता 8 45, 8 8 64 होते, म्हणजे हे 6 पण येणार नाही. आता 7 ठेवले बघा, 8 45, 8 9 72, याचं उत्तर येतं 7 येतं बघा. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. आता हा, 9 ने निशेष भाग जातो तर स्टारच्या जागी कोणता अंक असेल? मग आता काय करायचं, ह्या सगळ्यांच्या अंकांची बेरीज करून घ्या. बघा बेरजा या ठिकाणी जरा सुटसुटीत लिहितो, म्हणजे तुम्हाला पण वाचायला लिहायला जरा लक्षात येईल. काय नाही, अंकांची काय करून घ्यायची बाबा, बेरीज करून घ्यायची. हे झालेत 7, आलं, हे 7 1 7, 7 2 14, 7 3 21, 7 चौक 28, 7 5 35, आणि 1 36, आणि 1 37. बघा रे, बेरजा कळाल्यात का? नसेल तर का परत एकदा, हे 7 वेगळ्या पेन देतो बा, शक्यतो असं सोडवा, सोपं जाते तुम्हाला. हे 7, इथं 8 आहेत, मी इथं टाकला, 7 1 7, 7 2 14, 7 3 21, इथला इथं टाकलाय. हे 7 चौक 28, इथला इकडं टाकला, तिथं 2, 7 चौक 28, 7 5 35, 36 37, इथला इथं टाकून 2 तयार केले. आता 37, आता तुम्ही काय करायचं, ह्या 9 ची 37, 9 न 37च्या पुढची भाग जाणारी संख्या. आता 9 चौक 36, 9 5 45, हे 45 मधून हे वजा करायचं. मग आता बघा 5 आणि या ठिकाणचे 3 किती होते, 8, म्हणजे 8 मिसळलं की भाग जातो. नाही तर 37 मध्ये 8 मिसळलं की 45 होते, तर 45 ला कितीनं भाग जातो, 9 न. म्हणून उत्तर तुमचं पहिलंच आलं. किती आलेलं आहे, 8 आलेला आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. हा बघा, या संख्येस 11 ने निशेष भाग जात असल्यास स्टारच्या जागी खालीलपैकी कोणता अंक येईल? 11 न म्हणलेला आहे, हो का, हे परत एकदा या ठिकाणी लिहितो, म्हणजे तुमच्या ते लक्षात येईल. एकाड एक अंक घ्यायचे, तेव्हा का इथं स्टार आहे, 8 6 2 12 13 14, 14 21. आता हे राहिलेलं बघा, इथं स्टार आहे बरं. इथं हो का, हे 8 आणि 4 12, 12 अधिक 3 15, 15 अधिक 8 23. किती ठेवायचे तर बाबांनो, 2. हो का, हे 2, ह्याच्यामध्ये 2 ठेवलं की होते 23, आणि 23 23 झालं की हे काय होते, समान होतं, आणि भाग जाण्याची शक्यता असते. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा बरं. हा, 12 ने निशेष भाग जातो तर स्टारच्या जागी कोणता अंक असेल? 12 म्हणलं की अगोदर बघायचं 3 आणि किती, 4 न. आता इथं जर 0 ठेवलं तर 4 न भाग जात नाही, इथं जर 3 ठेवलं तर 36 4 न भाग चाललाय, हे न पण भाग चाललाय, हे पण जात नाही भाग. आलं, म्हणजे 4 न भाग जात नाहीत, म्हणून 2 तुमचं कटलं. आता राहिलेत बी आणि सी एवढ्यापैकी असेल. आता अंकांची बेरीज आहे, नाईलाज आहे आपल्याला. आता हे झालेत 9, आणि हे 9, 9 दोन्ही 18, 18, आणि हे काय 6 आणि 3 9 म्हणा, म्हणजे बी पर्याय 27 येतं, म्हणजे 27 ला 3 न भाग जातं, म्हणून उत्तर तुमचं बी पर्याय हे तुमचं नाही. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा.
या संख्येस 12ने निशेष भाग जात असल्यास स्टारच्या जागी खालीलपैकी कोणता समानांक येईल? मग आता कसा समानांक येईल बघा बरं. आता काय करायचे, आता हे 43 आहेत, डबल स्टार दिलेले आहेत आणि 12 निशेष भाग जाईल. 12 म्हणजे 3 आणि किती येतं 4. इथं जर 5 ठेवलं तर भाग 4 न चाललाय. इथं जर 4 ठेवलं तर 4 नच भाग जात नाही. 76 भाग चाललाय, 36 भाग चाललाय. फक्त आपलं काय कटलेलं आहे बाबांनो, हे एकतर म्हणजे काय कटलेलं आहे, 4 कटलेला आहे. हे 56 म्हणल्यास भाग चाललाय, 1 कटलं. आता अंकांची बेरीज हेच घ्या. आता इथं इथला इथं घ्या, 4 1 4 म्हणा, किंवा हे काय, हे 10 आणि 3 किती 13. आता 13 मध्ये डबल अंक घ्यायचा आहे. 5 आणि 5 किती 10 म्हणजे 23. इथं पण 5, इथं पण 5 आलं. मगाच्या वेळेस ते राज्यसेवेतला प्रश्नाच्या वेळेस मी एकच काउंट करत होतो बघा, तिथं कन्फ्युज आलं होतं. इथं 2 असतात म्हणून हे 23 शक्य नाही. आता पुढचं घ्या. आता हे 5 आणि 5 झालंय. आता हे 7 आणि 7 किती 14. 13 दोन्ही 26 आणि 1 27 म्हणजे उत्तर तुमचं हे येतं. 3 दोन्ही 6 म्हणजे ते 19 झालं असतं, हे पण येणार नाही ते. म्हणून तुमचं उत्तर काय आलं रे बाबांनो, सी पर्याय त्या ठिकाणचं उत्तर आलं. हे सगळे उत्तर त्या ठिकाणचे कॅन्सल आहेत. चला आता नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. आता हे 26 प्रश्न आहे. या संख्येला 15ने निशेष भाग जातो तर स्टारच्या जागी कोणता लहानात लहान अंक असेल? आता लहानात लहान अंक म्हणलंय आणि सर्व बरोबर सुद्धा म्हणलंय, त्याच्यामुळं पहिली गोष्ट हे चुकीचं असेल, कारण लहानात लहान अंक म्हणलंय. सर्व बरोबर शक्य नाही, कारण ह्याच्यातला बघूता राहिला 5 न तर भाग जाणारच आहे, कारण एकच स्थानी 5 आहे. राहिला फक्त 3 न भाग जायचा. मग आता अंकांची बेरीज करून घेऊता. बघा अंकांची बेरीज करतोय, लक्ष द्या हो का. हे 9 1 9, हे 9 2 18, हे 9 3 27, इथं 5 27 आणि या ठिकाणचे 5 हो का. बघा 9 1 9, हे आणि हे 9 1 9 झालेत. ओके 9 2 18, हे 9 3 27 आणि 5 आणि 5 10 27 आणि 37. आता परत या ठिकाणी कुठला मिसळल्यानंतर जर ह्याच्यामध्ये मी 5 मिसळले तर किती होते बाबा 42. जर ह्याच्यामध्ये मी 2 मिसळले तर किती होतात 39. जर ह्याच्यामध्ये मी 8 मिसळले तर किती होतात बघा बरं 45. मग मला सांगायचंय का, इथं सगळ्यालाच भाग चाललाय बघा, किती न 3 न चाललाय, परंतु लहानात लहान म्हणलंय म्हणून तुमचं उत्तर हे बी आलं. सर्व बरोबर नाही बघा, कारण भाग तर सगळ्यालाच चाललाय. ह्यांची बेरीज करा, 42 शिवलाली, 39 शिवलाली, 45 शिवलाली, 3 न सगळ्यालाच भाग चाललं. सर्व बरोबर म्हणू नका, कारण लहानात लहान म्हणलंय. पुढील पैकी म्हणलं असतं तर त्या ठिकाणी सर्व बरोबर आलं असतं. नेक्स्ट पुढचा प्रश्न हा बघा. 36 ने निशेष भाग जातो तर स्टारच्या जागी पुढील पैकी कोणता अंक असेल? आता काय करावं लागेल आपल्याला, 36 न म्हणजे 9 गुणिले 4 आहेत. हे 2 ठेवलं तर 4 न भाग चाललाय. 48 म्हणजे 4 ठेवलं तर 4 न भाग चाललाय. 68 म्हणल्यानंतर सुद्धा भाग चाललेलाच आहे. हे फक्त ए कटलं, डी पर्याय कटलं बाबांनो, 4 न भाग जात नाही. नाईलाज आहे आपल्याला अंकांची बेरीज करायचे, 9 न भागायचे. परत बघा आता 9 चीच त्या ठिकाणी कशा पद्धतीनं कसोटी आहे, 9 1 9, 9 2 18, 9 3 27, 9 4 36, 9 5 45, 45 वजा 2 म्हणजेच 43. म्हणजे काय ठेवावं लागेल आपल्याला, हे 2 ठेवलं की 45 होते. बघा मी बेरजा केलेले आहेत, नीट समजून घ्या. परत एकदा सांगतो, हे काय 9 1 9, 9 2 18, 9 3 27, 9 4 36, 36 अधिक त्या ठिकाणचे 7, 36 अधिक 7. बघा आता 4 आणि त्या ठिकाणचे 7. हा बघा लिहिलेलं आहे, कळलं. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. हा 11 ने निशेष भाग जातो तर स्टारच्या जागी कोणता समानांक येईल? हे का, हे 7 आहे, हे स्टार आहे, 6 आहे, स्टार आहे, 8 आहे. या संख्येस 11 ने निशेष भाग जातो तर स्टारच्या जागी कोणता समानांक येईल? आता एकाड एक बघा. आता हा ह्याला इथं टाका, 7 1 7, 7 2 14, 7 3 21. आता बाबांनो ह्याच्यातून काहीतरी ठेवायचंय आणि ह्यांच्यातला फरक एकतर 0 ठेवायचे. बघा काय येतं बघा, आता 21 म्हणलेला आहे.
आता इथं 5 आणि 5 10 ठेवलं तर बघा काय येते हो का, हे 8 आणि 8 16 म्हणलं, इथं 8 ठेवलं 16 म्हणलं शक्य नाही, 5 येऊ लागले. आता जर या ठिकाणी 5 5 ठेवलं तर बघा, आता 5 आणि 5 10 म्हणजे किती येऊ लागले, 11 येऊ लागले. म्हणून तुमचं उत्तर बी त्या ठिकाणचं करेक्ट होतं. ओके, चला नेक्स्ट पुढचा बघा बरं, 29वा. समान अंक असून या संख्येत 4 ने निशेष भाग जातो, तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल? आता 4 न म्हणलंय, इथं जर 6 ठेवलं तर 4 न भाग जात नाही, इथं जर 5 ठेवलं तर 4 न भाग चाललाय, आलं. 2 ठेवलं तर जात नाही, 0 ठेवलं तर जात नाही, म्हणून उत्तर तुमचं काय आलं रे बाबांनो, 5. कारण 4 न तर भाग जात आहे, 4 1 4 4 त्रिकोण 12, म्हणून उत्तर तुमचं बी आलं. चला नेक्स्ट पुढचा बघा बरं काय म्हणलंय ते त्या ठिकाणी. हा आहे 6 ने निशेष भाग जातो, तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल? मग आता 6 म्हणल्यानंतर 2 न 3 नाही, का 2 न तर जाणार आहे, संख्येतील अंकांची बेरीज करा, हो का, 9 1 9 9 2 18 आणि 3 आणि 3 6 उलाले, आणि इथं 3 ठेवलं तरच 9 उलाले, हो का, म्हणजे 9 1 9 9 2 18 आणि 9 2 18 9 3 27, म्हणून उत्तर तुमचं 3 आलं. नेक्स्ट पुढचा. ठीक आहे, या ठिकाणी आपलं विभाज्यतेच्या कसोट्या हे प्रकरण संपलेलं आहे. याच्यानंतर उद्याच्या तासामध्ये आपण एका नवीन प्रकरणाला आपण सुरुवात करू. थांबू. गुड नाईट सर्वांना. ते कुठे गेलं रे, ते संकेत कुठे गेला, काय करू लागला, त्याला सांगितलं नव्हतंस का? हा, मग का बरं आलं नाही, त्याला घेऊन यायचा.